2 मुलांच्या मृत्यूनंतर रुग्णालय प्रशासनावर संताप. सौंदड शासकीय रुग्णालयाबाहेर नागरिकांचा मोठा जमाव. गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील फुटाळा गावात तलावात बुडून 2 अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेनंतर सौंदड येथील शासकीय रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप करत स्थानिक नागरिक आणि मृतक मुलांचे नातेवाईक संतप्त झाले आहेत. रुग्णालयात वेळेवर ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध नसल्याने दोन्ही मुलांचा मृत्यू झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या प्रकरणी संबंधित डॉक्टरचे निलंबन करण्यात यावे अशी मागणी करत रुग्णालयासमोर मोठा जमाव जमला होता. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला आहे. नमस्कार, मी डॉक्टर आशिष नाईक, वैद्यकीय अधीक्षक सौंदड. मी इथं ड्युटीला असताना डॉक्टर रणजित माझ्याकडे ऑन ड्युटी मेडिकल ऑफिसर आहेत. सकाळी 11 वाजताच्या सुमारास 2 मुलं सौंदडच्या तळ्यामध्ये बुडाले असं कळालं. त्या टाईममध्ये सागर गहाणे एक 17 वर्षीय आणि एक प्रणय गहाणे 12 वर्षीय मुलगा होता. दोन्ही कोमॅटोस कंडिशनमध्ये आले होते. दोन्ही ड्राउनिंगमुळे त्यांचे श्वास व्यवस्थित चालत नव्हतं. त्यांना रिससिटेट करून त्यांची तब्येत व्यवस्थित करून आपण त्या पेशंटला रुग्णवाहिकेने रेफर करण्याचा प्रयत्न केला, पण दोन्ही रुग्णवाहिका आपल्या पेशंटसोबत बिझी असल्यामुळे आपण त्यांना वेळेवर 108ची सुविधा न भेटल्यामुळे आपण त्यांना प्रायव्हेटच्या गाडीने पाठवण्यात आलं आणि प्रायव्हेटच्या गाडीमध्ये आपण ऑक्सिजनची सुविधासुद्धा उपलब्ध करून दिली. तरी आता विचारपूस करण्यात आल्यानंतर दोन्ही बाळांचं रेफरलच्या टाईममध्ये भंडाऱ्याला जाऊन मृत्यू झालेला आहे, एवढी बातमी कळालेली आहे.